हा 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 काय झालं, सीएनजी बंद असते का उन्हात? हा, त्यांना म्हटलं की मग तुम्ही आता मोठी छत्री घ्या, नसेल तुमच्याकडे तर बाळूची नाही तर दत्तूची नारळ पाण्याची घेऊन या. बाळू बाळू आलेला आणि त्याचा भाऊ बी आलेला आणि त्याची बायको बी आलेली जेवायला, सहकुटुंब सहपरिवार येऊन. तू जेवताना असं बघतो का कोण कोण आले? हो. हा माझा भाऊ, तो पण माझा भाऊ. हाय. बरं आहे ना? बरे बरे. हे माझी मावशी, ही माझी मदर आणि यो तर तुम्ही ओळखतच असाल. हा आहे हे लोक आहेत सगळी, लोक आहेत सगळी, त्यांना सांगते. सीएनजी भरायला तू पण चालला? हो मग आता मी तुझ्याशिवाय नाही गेलो तर मग ते नोजल कसं काय उघडते? हे सीएनजीच्या नावाने कुठेतरी भलतीकडेच चाललेत. मॅडम तुम्ही आमच्या मागामागे येऊ नका. मला काही नेण्यात येणार नाही. माझं काम पण नाहीये तुमच्या इथे. बेवडाच. ठीक आहे, चौथा आपलं काय काम आहे? बेवडाच कंपनी. बाय बाय. जसे गेले तसेच या, जसे चालले तसेच या. रिटर्न आहे आपण कल्याणला. हा काय राहू दे मम्मीची रिक्षा, पण रिक्षा मला ठेवा. बाय बाय. हे आहे माझ्या मामाचं घर. आम्ही नाशिकला आलोय आज सकाळी. नाही येत भाऊ, भाऊ तुम्ही बसून घ्या, ऊन आहे खूप. बाय. गेले तसे या, कारण आज माझ्या मामाचा आणि आजीचं वर्षश्राद्ध, म्हणजे मामाचं सेकंड आणि माझ्या आजीचं फर्स्ट वर्षश्राद्ध असल्यामुळे आम्ही नाशिकला आलेलो. किती वाजले? 6:30 झाले. 6:30. 4 वाजता गेलेले, 6:30 वाजता आले. कॅमेरा ऑनच आहे माझा, तुमची वाट बघत होती मी. 2 तास सीएनजीचं काय. तो गणू 2 करोडचा मालक आहे. तर मग आपल्या लग्नाच्या पुढच्या समस्या काय आहे बुवा? तर मग काय कसं आहे पुढचं लग्नाचं नियोजन काय करायचंय आपल्याला? हा ठेवू म्हणजे असं कपाळावर आठवून म्हणजे तुमचं. तर मग आपलं नियोजन म्हणजे असं काही आहे का? आपण काही नाराज आहे का? नाराज नाही, डीजे ठेवणार आपण, त्याच्यानंतर प्रेक्षक मग अजून बाकीचं पाहुण्या मंडळींसाठी काय ठेवणार आहे? बाकी काय बाटल्या डायरेक्ट संपवला विषय. काय ठेवणार आहे आपण? डायरेक्ट बाटल्या ठेवू. मग आता आपण सध्या चांदीची अंगठी घातलेली का आपण? हा मलाही भेटली होती अंगठी. तर मग आपण लग्नामध्ये बीट वाटणार आहे का लोकांना? बिटाचं हे त्यांचं शेत. मग आपण लग्नाला प्रख्यात लोक येतील आपल्याकडं, तर आपण त्यांच्या समस्या कशा दूर करणार आहे? माझा विषय तो नाही. मावशी आई पप्पा थांबा ना, पत्रकार परिषद चालली. मग आता मी काय म्हणतो, नाही पत्रकार परिषद अशी चाललेली आपली, तर आपले प्रमुख पाहुणे जे येतील उपस्थित आपल्याकडं प्रचंड प्रमाणाने इथं उपस्थित राहणार आहे. या कोणत्या मळ्यात? पोरजे मळ्यामध्ये. तर मग आपण त्यांना बीट आणि गाजरं देऊन सनी आणि
काकडी कुठे गेली मग लावले होते मग त्यावर तुम्ही काकडी लावा आणि मोठमोठे मुळे लावा म्हणजे मुळ्यांचे तुकडे करून करून आपण प्रख्यात व्यक्तीच्या सलाड आल्यानंतर आपण त्या प्रमुख पाहुण्यांना आपण या ठिकाणी या मोर्जे वस्तीमध्ये त्यांना सलाड गाजर काकडी अनेक काही गोष्टी देऊ शकतोय आपण अजून अनेक काय देऊ गोष्टींमध्ये शकतोय काय आपण? काय येणार ते विचार अनेक गोष्टींमध्ये काय काय येणार आहे तसेच आपल्या समोर उषाताई मनसुख बसलेले आहेत. त्या मुंबईच्या प्रख्यात आहे एकदम त्यांना मच्छी मार्केटचे भरपूर अनुभव आहे तर मग आपण त्यांना काही सांगू शकता का तिकडनं काही बांगडे बिंगडे कोलंबी बिलंबी प्रमुख पाहुण्यांसाठी पापलेट अशा त्या खूप एकदम मच्छी वैतागला तू हे भांडण झाले त्याच्या बायको सोबत मॅडम या ठिकाणी गणुताई पळून गेलेल्या गणुताई गणुभाऊ पळून गेलेले या ठिकाणून तर मग आता काय करायचं पुढे आता पार्टीचा आपण इथेच विषय संपवू मग आता आपण इथेच स्टॉप करूया आपले गिरीश मोरे बाहेर तसं बसले प्रख्यात गिरीश मोरे येत नाही आज. प्रख्यात घाबरले एकदम का? प्रख्यात प्रमुख पाहुणे म्हणून गौरव फडवळवी इथं त्यांच्या मातोश्री तर त्यांच्या काही विचाराचं असेल तर त्यांचं बी काही तुम्ही देऊ शकता आजच्या वर्ष तर मग गौरव पडोळ आले सीएनजी भरला का हवा खायची का तुला अजून 4 वाजता गेलाय 6:30 वाजता आलाय हवा खातोय गर्दी होती भरपूर किती गाड्या तरी प्रचंड प्रमाणे मी अशी गाडी डायरेक्ट मध्ये घातली आणि भांडण म्हटलं झालं. शांत वय दादा तू काही बोलू नको या ठिकाणी बोलतील. Vlog मधले बघणारे बोलतील हे. पण पोलीस कमिशनर डीसीपी साहेब आहे म्हटलं कोण आहे मग तरी ते भांडले समोरचे नाही ते भांडले नाही ते आले समोर ते म्हणे साहेब तुम्ही गाडी भरून घ्या तुम्ही पुढे लावून घ्या तुमची हा. तुमचं झाल्यावर आम्ही खावतो मध्ये टाकले डायरेक्ट मध्ये टाकून देईल 15-20 गाड्या आमच्या मागे हो आणि प्रचंड प्रमाणे तो धुमाकूळ घालत असताना मी त्याला प्रचंड प्रमाणे एकदम असं शांततेचं वातावरण केलं त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला काय हे देऊ का छोटी पपई आली झाडा कच्ची झाडाला हे काय रे काय म्हणते मक्याचा पाला खाऊ घालता का माझा आयडी दाखवल्यावरच सोडतात पण सगळं जमतं ह्याच्या आयडीने तर कोणीच सोडत नाही मी झाडी आहे ना झाडीमुळे मग त्यांना थोडं हे होतं डाऊट येतो मी लगेच असं त्यांना समजतं बाबा कोणतरी मॅडम येते खरं कोण आहे तू मॅडम झालं मॅनसुख मॅडम अरे लाव ना यार चलो आम्ही चाललोय आता गौशालामध्ये कारण आम्हाला गिरगाईचं तूप घ्यायचं प्युअर तिथे प्युअर भेटतं आणि खूप गिर गाई आहेत तिथे मी तुम्हाला दाखवते ते माझ्या मामांचं आहे माझ्या मम्मीच्या मामांचं तिथून आपण बघू. मी दाखवते तुम्हाला तिथे जाऊन सगळ्या मस्त. तोपर्यंत इगतपुरीला पोहोच हा का हिचं नाव काय? गोल्डन साहिवाल साहिवाल. गीर मध्ये साहिवाल प्रकार बाकीचे मग कंकरेज वेगवेगळे ओके प्रकार म्हणजे हिचं चांगलं तूप असतं का एकदम हो. तिचं म्हणजे तूप पण ती दूधच 1 लिटर देत असते 1-2 हा. लिटर असं खूप महाग असेल ना दूध तिचं मग लहान पोरांना 120 किती रुपये. चांगलं सगळं असेल ना आम्ही याचं एकत्रच करतो 120 रुपये लिटर हे लहान पोरांना खूप छान असेल ना हिचं डायबेटिक पेशंटसाठी किंवा ज्यांना दूध पचत नाही त्यांच्यासाठी मी हेच दूध अरे वा. 1 लहरापर्यंत जातं जेलगोड 1 लहरा सगळं गाईचं वा वे बाय रिदू रिदू खरं नाही ना तुमचा आवाज येत नव्हता हॅलो गाईज तो बोलला असता आता हे सगळे गिरीगाय हे सगळे हे पण गिरीगाई आहेत सगळे ना सगळे गिरीगाईचं तूप इथं भेटतं नाशिकलाच हे ताईंचं या सगळं चलो फिर अभी निकलते बाय
तिने ओ, सांगितलं भाऊ. की तेजी ताईला आणि ते मागच्या टायमाला आले ना त्यांना घरी घेऊया म्हणे 5 किलो. भाऊ एंड घेऊ का बाय करा जरा सगळ्यांना बाय भेटू परत हा दाखव तुझ्या बायकोला बाय बाय टाटा गुड बाय गया